मनोभावे पूजा केली, मनोभावे प्रार्थना केली तर आपल्याला त्या गोष्टी मिळतात. इतकं सुंदर घर होतं, त्या घरामध्ये नुसतं दिवसभर आम्ही शूट नसताना फिरलो तरी खूप मजा यायची. माझ्यासाठी प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये नाही आहे गणपतीचं, पण मला फार अप्रूप आहे त्याचं, ज्यांच्याकडे गणपती येतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरात गणपती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडलाय आणि माझ्यासोबत शुभांगी ताई. कशा आहात? अगं खूप छान, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. काय सांगाल, घरात गणपती आम्ही कुटुंबच बघितलं की खूप मोठं आहे. कसं एन्जॉय करताय हे सगळं? अगं खूप मजा येते. एकतर आम्ही शूटिंगही खूप छान केलं आणि आर्टिस्ट म्हणून आपल्याला हवंच असतं ना की एक छानशी कथा असावी, आपली भूमिका छान असावी, आपले सहकलाकार चांगले असावे, आपला डिरेक्टर चांगला असावा, प्रोड्युसर तर ऑब्व्हियसली असावे, त्यांनी आपले लाड करावेत. हे सगळं पूर्ण झालं याच्यामध्ये. भूमिकेविषयी काय सांगाल? एवढ्या मोठ्या कुटुंबात तुम्ही कोणती भूमिका? एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये मी माहेरवाशीण आहे. काही कारणाने मी इथेच राहते आहे आणि माझे 2 मोठे भाऊ आहेत. एक इथेच राहणारा आहे कोकणातच आणि एक मुंबईहून आलेला आहे. तर मी त्यांची धाकटी बहीण असली तरी थोडीशी हट्टी आहे, आग्रही आहे आणि किंचित भांडते पण. म्हणजे भांडण नाही सोडायचं? नाही नाही नाही, माझा हक्क आहे तो असं. पण काय सांगाल, आम्ही पाहतोय की केरळमध्ये शूट झालंय, तिथे किती धमाल मस्ती केली सगळ्यांनी मिळून, किंवा काही किस्से वगैरे अनुभव काय घेऊन आला? अरे बापरे, केरळमध्ये खूप मजा आली. एक तर जेवणाची खूप मजा होती, कारण की पूर्ण वेगळं जेवण होतं आणि इतकं सुंदर घर होतं, त्या घरामध्ये नुसतं दिवसभर आम्ही शूट नसताना फिरलो तरी खूप मजा यायची. आणि बाकी सहकलाकार आमचे होते. आमचा आशिष होता, समीर आहे किंवा संजय आहे. आम्ही एक सगळ्या व्हॅन्सच्या मध्ये एक टेबल ठेवलेलं असायचं आणि तंबू होता आणि पंखे लावलेले असायचे. आम्ही सकाळ संध्याकाळ तिथेच बसायचो आणि गप्पा मारायचो. आम्ही रिहर्सल पण तिथेच करायचो, मग सेटवर जायचो. पण सेटला खूप मजा, सेटवर तर खूप मजा केली आणि फिरायला पण गेलो. केरळ बघायला मिळालं, मध्ये 2-3 दिवस सुट्टी मिळाली, तेव्हा पण खूप मजा आली आणि मजा होती सगळी. तुम्ही एक सणच घेऊन आलात असं आम्ही आता बोलणार आहोत की आता तुम्ही गणपती घेऊन आलात आणि गणपती म्हटलं की फक्त एक सण नसतो, ते एक भावना असतात. आणि त्या भावना म्हणजे तुम्हाला काय आहे गणपती हा सण तुमच्यासाठी काय? माझ्यासाठी प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये नाही आहे गणपतीचं, पण मला फार अप्रूप आहे त्याचं. ज्यांच्याकडे गणपती येतो त्यांची ती लगबग, 1 महिन्यापासून तयारी, त्या बाप्पाला हे पाहिजे, बाप्पाला ते पाहिजे आणि ते खूप कठीण असतं. माझी मैत्रीण आहे अनुया म्हणून पुण्याची, ती खूप सागर संगीत सगळं करते. शेतावर गणपती असतो तर तेव्हा मी 1 दिवस तरी हजेरी लावतेच. पण ते मला गणेश चतुर्थीला जाणवतं मात्र की गणेश तत्व पृथ्वीवर येतच आणि इतकं प्रसन्न वाटतं. आणि आपण तेव्हा जर मनोभावे पूजा केली, मनोभावे प्रार्थना केली तर आपल्याला त्या गोष्टी मिळतात. पण एवढी मोठी स्टारकास्ट म्हणजे वेगवेगळ्या वयाचेच होते, तर कोणाकडनं काही घेऊन आलात तिकडनं, की म्हणजे ही गोष्ट तुम्ही या टीमकडनं ही गोष्ट तुम्हाला मिळालीच? ते टीम तर सगळी होतीच, पण मग कॅप्टन आमचा नवज्योत बांदिवडेकर, त्याच्याकडनं असं आलं की काही म्हणजे तो स्वतः पण अल्लडच आहे, म्हणजे तसं लहान आहे तो, पण तो पण अल्लडपणा करायचा. पण कामाच्या ठिकाणी तुम्ही आलात की तो जो सिन्सिरिटीने करायचा ना, तर ते समाधान मी घेऊन आले की असं असावं. म्हणजे तुम्ही कामाच्या वेळेला अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये बुडून काम केलंय आणि हे म्हणजे हे पाहिजेच, असंच करायचं, तसंच काम. समजा झाला एक शॉट पण थोडंसं लाईट सूर्य कमी झालाय तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा घेणार की नाही नाही ते शेवटच्या वाक्याला उतरला लाईट. तर मला असं वाटतं की खूप मेहनत करून फोकस असं काम करण्याचं समाधान मिळालं. ताईंना मी खूप भूमिकेतनं पाहिलंय, पण ही भूमिका साकारताना असं कोणता पॉईंट होता की अरे ही भूमिका मी केलीच पाहिजे? ते होतं की म्हणजे तिचा हक्क आहे या माहेरवाशिणीचा या घरावर हक्क. म्हणजे तो असा नाही लिगली नाही, प्रॉपर्टी म्हणून नाही, इमोशनल हक्क माझा आहे, ही ती ठणकावून सांगते याच्यामध्ये. ट्रिगर पॉईंट काय असेल म्हणजे या भूमिकेसाठी? तोच होता. आणि तुम्ही काय सांगाल की प्रेक्षकांना की बाप्पाकडे तुम्ही आता जाऊन आलात, सिद्धिविनायकला जाऊन आलात, तर काय मागितलंय प्रेक्षकांसाठी किंवा तुमच्या या चित्रपटासाठी? नाही की लोकांना खूप आवडणार आहे हा चित्रपट, तर त्यांनी सिनेमागृहात जाऊन बघावाच आणि त्याच्यातून जो काय मेसेज नवज्योतला द्यायचा आहे तो त्यांनी अंगी बाणवावा.
थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.